काहीच बहीण आपली एवढी पैसे आली ना तिला 15ची बॉडी आवडते पण 16ची बॉडी आवडत. मला पण पटलं नाही पाहिजे म्हणून तर सिंगल असं म्हणत. सो नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा स्वागत आहे ब्लॉग मध्ये. गाईस कसे आहात तुम्ही सगळे? तर सगळ्यात पहिलं एकच सांगू तुम्हाला, सबस्क्राईब तुम्ही करत नाही, सबस्क्राईब करा. आजच्या ब्लॉग मध्ये फुल राहणार आहे, तडक फडक असणार आहे, कारण की वाटलं आपला आजच्या ब्लॉग मध्ये, कारण की गाईस माझे सगळे मित्र बनणार आहेत. माझे सगळे मित्र आहेत ते परत. सो सुजल, साहिल, जय वगैरे एक्सेट्रा, पनू. सो पनू कोण आहे तो दाखवतो ब्लॉग मध्ये. सो ब्लॉग मध्ये बनून राहा. चला स्टार्ट करू ब्लॉग. सो लेट्स गो. बघता पोरीशी बोलतोय, एवढा पोरींशी बोलतोय की भाईस माझ्याकडे एवढ्या पोरी आहेत, एवढ्या पोरी आहेत. सर कोणती पोरगी बघता माग आपलं वाटत तर बाबा लोक चाललेत, काय माहिती ते कॉलेज साहेब मित्रच वाटतं बाबा. काय बघता गाईस, डे व्हायची नवीन गाडी 1.5 लाख 1.5 लाख. कशी डे व्हायची नवीन गाडी बघितली का? कडक आर्ट ऑफ पीस. फायनली काय आपण डे भाईने गाडी घेतली बघता, एकदम टॉप पीस आहे गाडीचा. काय विषय काय बोलतो डे भाई काय त्या दिवसाचा भेटलाय. तो आता आपण रात्री पिक करून जाऊया. चला बघा पुढे. तर गाईस तुम्ही बघता आज आपल्यासोबत कोण आलंय. सो तुम्ही बघता असाल तिला. तर भाई लय दिवसांनी आला. काय त्या दिवसांना पण आले. पण कशी आहेस? मला वाटलं बरी नाहीस. गाईस दिदू आपल्याला भेटा आले. आपला ढेबे बाय काय बोलशील? 5 लाख रुपये भाई, त्याच्या खिशामध्ये 5 लाख रुपये तर माहितीये का? बहुत पैसे. 1.5 लाखाचा मोबाईल, 3 लाखाची गाडी. पैसा गाडी देख रे गाडी पैसा या असं ना. ज्या पुरला वाटत ना बुलेट आलाय भाई, बुलेट वाला. तर गाईस आता मला बेकायचा एक रोल करायचा आहे. तो आपण दाखवूया ब्लॉग मध्ये. तर कशी रील शूट असतात आपले. पण काय बोलशील? पण मला वाटतं 1 महिन्याने आल्या असेल. मागच्या आठवड्यात भेटले. मागच्या महिन्यात, सॉरी मागच्या महिन्यात. हा बरोबर, मागच्या महिन्यात आता ह्या महिन्यात आले. आता परत पुढच्या महिन्यात असं मला वाटतं. इंस्टाग्राम वरती याला भिकारी बघताना बघा काही. गाईस तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल ना, सबस्क्राईब नाही करा. बाय 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 बाय. चालू नाही केलं. हा स्टेट बघत राहा. चलो देखते रहिए. काहीच बहीण आपली एवढी पैसे आली ना तिला 15ची बॉडी आवडते पण 16ची बॉडी आवडत. अवघड आहे भाई पोरींचं. 16ची बॉडी नाही आवडत बोलते. त्याची बॉडी छोटी आहे, 15ची मोठी वाटते. माझी मोठी बॉडी. मग नाही असं तर हे ना, मग हे घेतला पाहिजे, प्रोमॅक्स घेतला पाहिजे. बरोबर ना डेबी? मला यश पैसे देणारे प्रोमॅक्स 100%. एक दिवस कधी ते माहित नाही, पण येईल एक दिवस. तर गाईस आता आपले 2 भाऊ लोक येणार आहेत. सो जगातले 2 नमुने असलेले तेच झाले असेल मला वाटतंय. त्याला आमचा अजून एरिया नाही भेटत, आम्ही कुठं थांबलोय. ते अवघड आहे दोघांचं. त्यांना कशी मुलगी पटणार पण? म्हणून तर सिंगल आहे अजूनपर्यंत. मला पण पटलं नाही पाहिजे म्हणून तर सिंगल आहे असं म्हणत. पण असेल तर डीएम करा रे बाबा. किती टाइम. फायनली माझ्या दादाला कोणीतरी बघा यार. 100%. काय असतं म्हणून काय झालं? भाव बनायला पण माझ्या कोण मागे नाही. लागलाय मला पोरगी बघून. पोरगी भेटायला अवघड परिस्थिती झाली. डेवी तुझ्या गर्लफ्रेंड आहे का? ओनली पैसा भाई. 5 लाख. आम्ही गाडी कशी आहे? गाडी कसं आहे असं तर डीएम नक्की करा भावाला. तुझ्या 2 रुपयासाठी का ऑफिस खुलू काय? अभी ये गरीब अमीर हो जाएगा. रुको जरा. गाइस फर्स्ट कॉपी आहे. गरीब नाही, प्रोफेशनल गरीब आहे. प्रोफेशनल गरीब आहे. मी कपडेवाला आहे. ते साधा माणूस आहे, त्याला बघत नाही कोणती पोरगी. सिंपल साधा क्यूट. हा क्यूट आहे बॉय. हा ड्रेब आहे. सगळ्या पोर याच्या 50,000 आहेत.
सपोर्ट करा, सपोर्ट असं त्या काहीच लवकरच 10 टक्के जातं लवकरच. आता होतील 5,000 होतील आज, त्या उद्यापर्यंत होतील, ह्या महिन्यामध्ये लवकर. हा माझ्यासमोर आतच होतील. तर काहीच सपोर्ट करा नक्की. तुमच्या भावाला खूप प्रेमाची गरज आहे. आणि काहीच बळासाठी ऑफर पाहिजे, यांना ऑफरची काय माहिती नाही. केस बघता तुम्ही 100 रुपयाचा कट आहे. 100 रुपये 100 ना 30. तू 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 किती दिले असते बाबा? 15. 30. मस्त कटिंग आहे गाईस. दाढी, अरे दाढी चिकन म्हणलाय. आपलं शॉप आहे चिकना चॉकलेट बॉय असते. बस साईड जाऊन दे सर. रिव्हिल करून टाकच्या गर्लफ्रेंडचं नाव काय? दाय 2 नंबर काय तुझं काय आहे? साईडचे किती गर्लफ्रेंड असतात तुला काय वाटतंय? किती तुला काय वाटतं गर्लफ्रेंड किती आहेत? मला माहिती अंदाज. असं नाही चैतू, साहिल खरं सांग, तुला काय वाटतंय चैतूचं किती असतील? 2 कुठे आहेत माहित नाही. गाईस, एकटं राहण्यामध्ये जेवढी मजा ना तेवढी कुठंच नाही. आणि मला एकटं राहायला खूप आवडतं. सो मी एक दिवस तरी जाईल एकटं फिरायला कुठेतरी लांब. आणि त्याचा पण व्लॉग शूट करायलाच, तुम्हाला सांगेलच मी त्या टाईममध्ये काय केलं, कुठं होतं, एकटा होतं. तर आम्ही पुन्हा सेटअप वगैरे करून जाईल. सो तोपर्यंत तुम्ही सपोर्ट तरी करा नक्की. तर आता आपण म्हणजे मी आजपर्यंत स्वतःला एकटंच पाहिलं आहे. मित्र वगैरे खूप आहेत स्वतःची सपोर्ट करायला. सपोर्ट अजून पण मला कोणाचाच नाही तरी पण गाईस करतो, चालू आहे माझ्या सगळ्या गोष्टी. सो इन्फ्लुएन्सरची लाईफ खूप डेंजर असते. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.